नमस्कार, गौरी फॅशन डिझायनरमध्ये आपलं स्वागत आहे। तर आपण बाहीसाठीच्या डिझाईन बघत आहोत। त्यासाठी सगळ्यात अगोदर या प्रकारे बाहीचा शेप ड्रॉ करून घ्यायचा। यासाठी मी ही ग्लास पेन्सिल यूज केली आहे। या प्रकारे शेप ड्रॉ करून घ्यायचा। त्यानंतर या प्रकारे लाईन ड्रॉ करून घ्यायच्या। या लाईन थोड्याशा क्रॉस मध्येच टाकायच्या। ही जी डिझाइन आहे ही बनवण्यासाठी आपण या प्रकारचे मनी यूज करणार आहोत। त्यानंतर या प्रकारचा धागा यूज करणार आहोत। त्यानंतर हे जे आहेत हे गहू मणी आहेत। त्यानंतर छोट्या साईजचे मणी ते पण आपण या वर्क मध्ये यूज करणार आहोत। त्याचबरोबर आपल्याला मोती पण लागणार आहेत। त्यानंतर हे स्टोन घेतलेत मी। सगळ्यात अगोदर आपली जी वुडनची सुई आहे त्यामध्ये या प्रकारे मणी भरून घ्यायचे। हे मी मोठ्या साईजचे मणी घेतलेत। या प्रकारे प्रत्येक वेळेस 2 मणी टाकून नंतर चेन स्टिच देऊन घ्यायची। त्यासाठी मी जरी थ्रेड यूज केलाय, जो अगोदर मी तुम्हाला दाखवला तो। ही आपली बाहीची दंडघेरच्या साईडची बाजू आहे। तर त्या साईडनी सगळ्यात अगोदर मणी टाकून घ्यायचे। या प्रकारे प्रत्येक वेळेस 2 मणी टाकल्यानंतर चेन स्टिच द्यायची। मणी टाकून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी एंड नॉट देऊन घ्यायची, म्हणजे आपले मणी व्यवस्थित फिट होतील, मणी निघणार नाहीत। त्यानंतर आपले जे फिटिंग स्टोन आहेत ते घ्यायचे। ते आपल्याला फॅब्रिक ग्लूच्या सहाय्याने चिकटवून घ्यायचे। हे फिटिंग स्टोन बरोबर मध्यभागी चिटकून घ्यायचे। ही आपली छोट्या साईजची स्लीव्ज आहे, त्यामुळे मी एक लाईन मध्ये एकच फिटिंग स्टोन चिटकत आहे। पण तुम्ही जर डायरेक्ट ब्लाउज पीस वरती बाहीसाठीची डिझाइन घेणार असतील तर
प्रत्येक फिटिंग स्टोनच्या मध्ये 1 सेंटीमीटर एवढं अंतर सोडायचं आणि एका लाईनवरती 4 ते 5 फिटिंग स्टोन बसतील या अंतरावर ते चिटकून घ्यायचे। ही छोटी असल्यामुळे मी इथे एक लाईनवरती एकच फिटिंग स्टोन चिटकून घेतलाय। शेवटी नाही चिटकवलं कारण की ते खूप छोटं झालं असतं, त्यामुळे नाही चिटकवलं। त्यानंतर आपल्याला हे गहू मणी घ्यायचेत या प्रकारचे। हे पण गहू मणी आपल्याला वुडनच्या सुईमध्ये भरून घ्यायचेत। या प्रकारे मी सुईमध्ये हे गहू मणी भरून घेतलेत। त्यानंतर आपण हे जे फिटिंग स्टोन चिटकवलेत त्याच्या साइडनी आपल्याला हे गहू मणी टाकायचे। साइडनी घेऊन बरोबर आपण जी लाईन ड्रॉ केली आहे त्या लाईनवरती गहू मणी घ्यायचे। पुन्हा दुसऱ्या साइडनी सेम याच प्रकारे गहू मणी टाकून घ्यायचा। या प्रकारे टाकून घ्यायचा। त्यानंतर गहू मणी टाकून झाल्याच्या नंतर नॉट देऊन घ्यायची, म्हणजे ते आपले मणी निघणार नाही, व्यवस्थित बसतील। त्यानंतर पुन्हा पुढचा जो फिटिंग स्टोन आपण टाकलेला आहे त्याच्या साइडनी गहू मणी टाकून घ्यायचे। प्रत्येक फिटिंग स्टोनच्या साइडनी या प्रकारे गहू मणी टाकून घ्यायचे। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर आजच आपल्या गौरी फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून काय होईल की या पुढचे जे व्हिडिओ अपलोड करणार आहेत ते तुम्हाला बघायला भेटतील। त्याचबरोबर प्रत्येक व्हिडिओतून तुम्हाला नवीन असं काहीतरी शिकायला मिळेल, त्यासाठी आत्ताच सबस्क्राइब करा। त्याचबरोबर तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा। या प्रकारे गहू मणी टाकून घ्यायचे। या प्रकारचं वर्क खूप सुंदर वाटतं, त्याचबरोबर करायलाही अगदी सोपं आणि सहज कुणालाही जमेल असं आहे। या पुढचं जे वर्क आहे ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यासाठी आत्ताच सबस्क्राइब करा, म्हणजे उद्याचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला बघायला भेटेल। आजच्यासाठी एवढंच। आपण हे जे काय बाहीसाठीची डिझाईन ड्रॉ केली आहे, पुन्हा मणी टाकलेत, गहू मणी टाकलेत, हे या वर्कची तुम्ही प्रॅक्टिस करा। बाकीचं वर्क आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तुम्ही बघू शकता आपण थोडंसंच केलंय पण एवढं वर्क किती छान वाटतंय।